मंडळी आम्ही लवकरच आता रायगडावरती प्रस्थान होणार आहे. हे आमचे बंधू, आमचा सहकारी मित्र आणि रोहन येत आहे. चला ऑन द वे. किल्ल्यावर जायचं म्हटलं दुसरं काही नसलं तरी चालेल, पण पहिला गाडीला झेंडा पाहिजे. काय मला सकाळी धरून 1-2 तास तर फोडून हँडल लागतो गाडीचं खालतं. झेंड्यासाठी स्टँड करून घेतलेलं आहे. आम्हाला काही पाईप भेटलं नाही प्रॉपर. थर्ड पार्टी नियोजन लावलेलं आहे. गाडी काय बजरंगबली की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला रायगडाव. बोलायला घेतले का सगळं काय राहिलं नाही. अरे आपली भाऊ मेन वस्तू राहिली ना, चादर पण राहिली आणि आपली मेन वस्तू राहिली काढायची तलवार. काढले ना बाहेर, काढू ना बाहेर 2 मिनिटात. चाली आता फायनली सगळं आम्ही बाजा बोजा आवरून म्हणजे टेंट, फोन, पॉवर बँक, चार्जिंगचे पेन घेऊन आता निघालेलो आहे. आम्हाला निघायला 3 वाजले. आम्हाला 12 वाजता निघायचं होतं, पण एवढं मटेरियल हे नाही म्हणजे काहीच ताळमेळ नव्हता. नियोजन सकाळी झालं सगळं, काल रात्री नियोजन झालं, मुळे उशीर झालेला होता निघायला. गडावरती आम्हाला चढायला 10 वाजतील बहुतेक शेवटी वर जायला. जागा भेटते नाही भेटत काय माहिती. वर गेल्या वर्षी बरोबर जागा भेटली होती टेंटला लावायला. या वर्षी आता काय होते काय माहिती. अरे झेंडा फाटला वाटतं हवेने. साईडला गेले फाटला नाही, दाग निघालेला आहे तो झेंडा आहे ना. फडकून आहे ना, कापड थोडं हे असल्यामुळं त्याच्या साईडनीच हे निघालेलं आहे. पहिला झेंडा बांधून द्या. 1 मिनिट थांब रे. त्याला गाठ बांध रे, गाठ. हा गाडी काय रे बघ रे. आमचा 9 मेला म्हणा. थांब रे थांब. किनार फाटली होती. ओमची दादा बांधताय. इकडे पण गाठ मार्या खाली नाही फाटायचं. इकडे चला. छत्रपती झालं जाऊ या सर्व गाडी लावलेली मध्ये अडकावले आम्हाला. आम्ही आता आलेलो आहे पुण्यामध्ये. ओमजित भाऊ पुढं लाईव्ह चालू आहे त्याचं. आधी पुण्यामध्ये परत आमचा मित्र आहे एक दाद्या, त्याला घेऊन जायचंय. आम्ही 5 जण आपण 6 जण. एक गाडी आमची पुढे गेलेली, त्या गाडीमध्ये 5-6 जण पोर होते आमचे. पुढे गेलेली लवकरच. आता आम्हाला उशीर झाला बराच. दाद्याला घेऊन आता आम्ही परत जाणार आहे. चुकलेलं वाटतंय मला काहीतरी. आता नाद नाही, लागतच नाही अर्जंट. ड्रायव्हर टक्कल करून दे, सुट्टी नाही. महाराष्ट्र राज्य या नावामुळे आता जे आहे ना, हे सगळं या नावामुळे. पैलवान आप्पा पियुष आहे दुसरा. पियुष पण बराच वेळ झालं. दादाची वाट बघत थांबलो होतो. आलेला आहे फायनली आता नाही का. बराच वेळ थांबलो होता. बस लवकर बस. मागे जागाच नाही राहिली त्याच्यामुळे काय मागे बसवलाय. मला हाय का नाही कोणी पार्टनर माझं नाही. आता बघू, एकटेच बसा. तुम्ही लेट आले, चला जाऊ द्या. भाऊनी लेट केला त्याच्यामुळे काय. भाऊ कुठं होते एवढं? तुमची वाट पाहत होतो. फुलचम्मन वगैरे करून आलेले. हो ना. हे महत्वाचं आहे गाडीला खरे. कागद कुठे घेऊन जा. नाही बाबा, खायला आहे. त्याला कपडा चलो खाना पीना हो गया है, पानी पीने हो गए है. बीच में रुका था, बहुत पोट दुख रहा था.
दादरी तर बहुत गोल्या बिलेले गोल्या किती रे बहुत गोल्या बिलेले लावलं का रे नाश्ता करायला नाश्ता करून जर आम्ही डायरेक्ट 1 दिवस असणार आहे. किल्ल्याच्या जवळ गेलो नाश्ता केलं जरा वर चढायला जड जाईल रोशनपुढे इकडे अलीकडेच नाश्ता करून चाललेलो आहे आणि वर किल्ल्यावर गेलो डायरेक्ट पिठलं भाकर आपलं मातीतलं जेवण इथून थोडं तास जवळ आहे आम्ही एक अर्धा तासात आम्ही पोहोचणार आहे. त्याला हे लवकर बघा लागले चालेल चल. गरम गरम वडापाव सगळं शेट फुटवले आम्ही आम्हाला 20 रुपयाला ना मिरची का सध्या आपलं वातावरण गरम आहे गरमच ठेव. तुझं काय उमे उपाशी तुला मला उपवास आहे. कोणवर आहे गुरुवारात मला वाटतं नाही ना शुक्रवारी आज शनिवारी उद्या उपवास. आपली गाडी मला तर थंड वाजलं. आता वाटव झालं तो 2 दिवस काहीच पाहू शकत नाही तू. आधीच कोलगेट बदलल्यामुळे ना जिबेला चाले पडले होते 2-3 झालं कोलगेट चेंज केली आणि हाताने गोड्याने तोंड बांधले पद्धत त्यावेळेला 2-3 दिवस चांगली मजा आहे माझी. हा आता तसंच काय करतो ओम भाऊला पहिले भूक लागली होती फ्रुटी घेतली प्यायला आता झालं भागले झाले आता नाश्ता बिष्टा करून झालेला आहे. आता थेट डायरेक्ट रायगडाच्या दिशेने आम्ही प्रस्थान करणार आहे. जवळ आलेलो आहे डायरेक्ट पायथ्याला जाऊ चढाई करण्याला सुरुवात करू. चला बसा गाड्यांना चलो चलो आम्ही डायरेक्ट रायगड. दरवाजा खोलो साहेब या ना हो बस चला चला मग रायगडाव डायरेक्ट आता रायगडाव भेटू बाय बाय. मी बोलतो काय रामकृष्ण आणि मित्रांनो आता आम्ही निघालो आहे पुढच्या वाटचाळीत आणि आमचा आता नाश्ता वगैरे झाला आहे. आखी मार फुल मार इकडे आमचा ड्रायव्हर जरा नवीनच आहे. इकडे गाडी बसती दादे नाही बस अरे मग ऐक ना तूच सांग ना नाही चालू आहे तरी पण मी मला म्हणतो हा तुलाच डोकं दुखते मला काय गाडी चालवायला. हो बाबा छोटा डाऊन झालं थोड्या वेळात आम्ही पोहोचणार आहे गडाच्या पायथ्याला. इकडे बघा एसिड बदली ते माग 10 दिवसला आमच्या उमदा आता ते भोकांडी आले तू चौकात जा पडलं रे चौकात इज्जत घालून अर्धा लाच राहिले ते काढता तुम्ही नाटक नको करू मी तोंडात खिडकीतून बाहेर डॉन खिडकीतून बाहेर गेला नाही माग मध्ये बघ भरले हळूहळू गर्दी दिसते आपल्याला. सह्याद्रीचं वातावरण अरे आणि काय होतं कोकणात जाणार आहे पण आहे ना त्याचा रस्ता आहे बरं म्हणून झालं तर आता सध्या तरी आम्ही तामिनी घाटात आहे. तामिनी घाटापासून अजून बरंच लांब आहे. तसं किती लांब आहे हे यावून किती लांब आहे रे 50 किलोमीटर 50 घरापासून आलो ना आपण इतकं आपल्या आता इकडे गाडी बस म्हणजे अजून 50-60 किलोमीटर असं त्याला व्हिडिओ काढायची होती. अरे आपल्या गाडीची व्हिडिओ काढते वाटतं आपलं झेंडा आहे ना चांगला मोठा मग बॅकग्राऊंडला ब्लॅक गोड्याचं खुश झालं ते पण बघ ना हातात ते मागची शिवाय येते ना त्याला पुढे यायची गाडी बघ ना त्याला पण त्याला पुढे यायचं आलं. ओके भाऊ ओके भाऊ भाऊचा व्हिडिओ पण कॅमेऱ्यात घेते मला आणि त्यामध्ये आम्ही खूप एन्जॉय करत आहे पाऊस नाही काही आणि पावसाचं तर काही वातावरण पण नाही. वातावरण झालं पण पाऊस नाही. वातावरण झालंय पावसाचं पण पाऊस नाही.
निसर्ग बघून मला खूपच आनंद होतोय. का बरं? सोडू नाही सर तुला हे निसर्गातच राहू शकतात येताना घेऊन जातो. नको कुहू चंगळ्या बोले. दाद्या तर ते पुढे चांगल्याला हे आलते ना नोटीस. चंगळ्याचं अकाउंट त्याची भावाने घेतलं ना. होय. दाद्या बोले. दाद्या तू काय बोले? को चपट्या बोले म्याव. आम्ही आता तिथं पोहोचलेलो आहे, गाडी पार्क केली. तिथं जिजाऊ मासाहेबांची समाधी आहे पाचड गावामध्ये. इकडे अलीकडेच पार्किंग केलेली त्यांनी. आमचं सगळं मटेरियल घेऊन बॅगी वगैरे घेऊन आम्ही आता वर चाललेलो. टेंट वगैरे घेतलेलं आहे, निघालेलो आम्ही वर सगळे. आता इथून वर जायचं मी आता महाराष्ट्र लालपरी आम्हाला ते आम्हाला थेट वरती रायगडावरती घेऊन जाणार. रायगडचं डायरेक्ट पायथ्याला तिथून बस आहे, बसमधून जायचं मग तिथून वर पाय सगळं. चला थोडं मटेरियल लागलं पोरांचं येते ते. पोरं गाडीचं मटेरियल चला रे पटापट तेवढं मटेरियल घेऊ आता मग जाऊ गडावरती. बाय बाय. आमच्या टेंटच्या काड्या पडल्यात नेमक्या. वैभव आहे घ्या टेंट लवकर घ्या. चला सतीश लय लांब जायचं. शर्ट आहे तुला पण शर्ट आणलेला घालायला. बॅग मध्ये शर्ट आहे आपल्या. आम्ही सामान मग उतरून आलोय आणि इथे यांची वेगळीच टिकीट पाहिजे. उन्हाची तर काहीतरी वेगळं असतं. उमार चादरी बिदरी घे ना. आलोय राव आपण म्हणलं काहीतरी केलं पाहिजे. तू काय घेतो आता? टाकून नाही चादर भाऊ कंडक्टर रोहन भाऊ काही बसलेले डायरेक्ट. बस काय अजून आमच्या आला ना. मी बसू ड्रायव्हर मोरदे बसू शकतो. चला रोहन भाऊला घेऊन द्या. काय माहिती रायगड पाहिजे त्याला 10 रुपये तिकीट. मंडळी घेऊन आता आम्ही चाललो रायगडवर डायरेक्ट बसले. लालपरी महाराष्ट्रात म्हणजे लालपरी. ताज्या भाऊ काय म्हणायचं आपल्याला? काय म्हणायचं बस काय आलं नाही. थोडीशी हाल होईल पण नंतर बस मधून उतरलेलो आहे आता. एवढं पुढे चला इकडे कॉन्टेनर नाही बस काय बस मधून उतरलेलं आता. एवढं धाकधूक गाडी काय वर आणून देत नाही त्याच्यामुळे बसने वरती यायला लागते. आता इथून परत पाय नाही का पाय त्याला उतरवलेले. इथून परत पाय करत जवळजवळ 1.5 ते 2 तास वरती जायला लागतोय. बाकीचे सगळे पोरं आणि आम्ही आता थेट डायरेक्ट गाडावरती. याचं काम. चला तुम्ही मागा चला. हे ओम भाऊ हे सगळ्यांचे गाईडनेस आहे आजचे. गाईड म्हणून जे काम पाहणारे. जय भाऊ आता जमलेले पुढे आता जमले वर पोचतो का नाही पाहिजे अजून लय वर जायचं मला. आता जमले झाले. गर्दी दाखव ना गर्दी केवढी. मग खरे रोहन भाऊला मला उचलून नाही लागलं नाही झालं. गमचे घ्यायचं काम चालू आहे नाही का. काम एवढा फुटतोय आणि त्यात हवा वगैरे. उम्या तू रग गुंडाळलं तरी चालेल. झालो मी. काम पडलं काम फुटलं इथले वर जायचं. चला गमचे घ्या. हा तो सेम आहे का? नाही वेगळं सारखेच मला गेला टकले मा. उतरल्यानंतर थोडं वर चढून आलेलो आहे. पोटात काय ते भर पाडायचे म्हणून नाश्त्यासाठी थोडं थांबलो होतो. आम्हाला काय नाश्ता आम्ही करून आलो खालून. आमची काही पोरं हॉटेलमध्ये गेले जेवायला नाही त्यांच्यासाठी आम्ही थांबलेलो आहे. ती नाश्ता करून आल्यानंतर आम्ही त्यांना घेऊन मग त्यांच्यासोबत सगळ्यांसोबत वर जाणार आहे. रोहन भाऊंचे काय फॅन भेटले होते मध्ये त्यांच्यासोबत जरा फोटो काढले. जाऊ वर आता. हे पण फॅन आहे त्यांचे जरा. चला अर्ध्यात पण नाही आलो. आता गावाने लावलेली सगळी पोरं. तरी देखील वर जाण्याची जिद्द आणि चिकाटी काय मी एवढा लागतोय त्यात गोळा मी त्याला गायचं बारा व्याख्या झाली. ओके सत्य जा. तुमचा निम्मागड पण नाही आला. सगळ्याकडे चढायचंय आता फार गाणं.